मित्र, जेव्हा नवे विषय येतात तेव्हा नवे काही प्रश्न निर्माण होतात, काही नवे प्रश्न विचारले जातात. एखाद्या क्रियेला प्रतिक्रिया येत असते आणि सुसंस्कृत समाजामध्ये क्रियेला सुसंस्कृत प्रतिक्रिया दिली जाते. त्या प्रतिक्रियेमागची भावना समजून घेतली जाते. त्या प्रतिक्रियेमागची विचार समजून घेतला जातो, दृष्टिकोन समजून घेतला जातो आणि त्यांना व्यवस्थित समजून दिलं जातं. हे सुसंस्कृत समाजाचं लक्षण असतं. म्हणून एकमेकाच्या भावना समजून घेऊन, एकमेकाचे विचार समजून घेऊन योग्य तो बदल करणारे विचार, भावना, कल्पना आणि दृष्टिकोन व्यक्त करत जाणं अतिशय आवश्यक असते. तरच खऱ्या अर्थानं मानवजातीचा विकास व्हायला मदत होते. आता एक प्रश्न उपस्थित केला चालला आहे की मराठे मागास प्रवर्गात येऊ इच्छितात, परंतु त्यांच्यातलं श्रेष्ठ कनिष्ठत्व जाणार आहे का? 96-92 कुळीचा काय आहे, अमुक आहे, तमुक आहे, असे अनेक प्रश्न विचारले जातात. हे लक्षात ठेवा. मराठा सेवा संघ असेल किंवा मराठा समाजातील जे काही परिवर्तनवादी विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, प्रबोधनकार आहेत, त्यांची भूमिका ही समतावादी आहे. ते कधीच जाती मराठा समाज हा श्रेष्ठ आहे असं कधीच म्हणत नाहीत. आणि सर्व आपण एकच आहोत हीच भावना ते व्यक्त करताना दिसतात. म्हणजे कारण वैज्ञानिक कसोटीवर ऐतिहासिक दृष्ट्या याला कुठलाही श्रेष्ठ कनिष्ठत्वाला आधार नाही, हीच भावना मराठा सेवा संघाची आणि परिवर्तनवादी मराठा समाजातील विचारवंतांची आहे. त्यामुळं मराठा समाजामध्ये जसं इतर समाजामध्ये काही लोक श्रेष्ठ कनिष्ठत्व त्यांच्या जातीत पाळतात, एकमेकाला तुच्छ लेखतात, हा जो प्रकार इतर समाजात आहे, ब्राह्मण समाजात काय कमी आहे की काय? ते बघा, त्याचं तर फार जंजाळ आहे, फार मोठा आहे. खरं तर त्यांनाही मागासवर्गीयामध्ये घ्यायला पाहिजे. कारण हे सगळं जातीवाद मानणं, श्रेष्ठ कनिष्ठत्व मानणं जातीच्या नावानं, हे जन्माधिष्ठित श्रेष्ठ कनिष्ठत्व मानणं, हे मागासलेपणाचं लक्षण आहे. आणि यांना आरक्षण दिलं पाहिजे मागासलेल्या लोकांना. त्याच्यामुळे त्याचं काय नाही, हे मागासपणाचेच लक्षण आहे. ज्या जातीच्या नावानं स्वतःला कनिष्ठ समजून घेत असतील किंवा अन्य जाती त्यांना कनिष्ठ लेखत असतील किंवा जे जातीतले एकमेकाला कनिष्ठ आणि तुच्छ आणि श्रेष्ठ कनिष्ठ लेखत आहेत, हे सगळं मागासलेपणाचे लक्षण आहेत, सामाजिक दृष्ट्या मागासल्याचे लक्षण आहेत. त्यामुळे हे आरक्षणात बसतात. त्यामुळं आता आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला आपली जबाबदारी आहे, बुद्धिवंत म्हणणाऱ्यांची, स्वतःला लेखक, साहित्यिक, प्रबोधनकार म्हणणाऱ्यांची, की या सगळ्या प्रश्नांचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणं अतिशय गरजेचं आहे. मानवजातीचा इतिहास अभ्यासून, मानवजात कधी उदयाला आली तिथपासून, विवाह संस्था केव्हा उदयाला आली तिथपासून, जाती का निर्माण झाल्या तिथपासून, आणि या जाती ह्या बेसलेस आहेत, त्याला कुठेही श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा आधार नाही, हे पुराव्यानिशी सर्वांनी समजून सांगणं अतिशय गरजेचं आहे. कारण काय झालेलं असते, एक तुम्हाला मी सांगतो मानसशास्त्रीय सिद्धांत. एक खोटी गोष्ट तर हजारदा खरी म्हणून सांगितली, एक खोटी गोष्ट हजारदा खरी म्हणून सांगितली तर ती खरी वाटायला लागते. आणि खरी असून सुद्धा ती खोटी आहे म्हणून सांगितलं तर ती खोटी वाटायला लागते. कारण माणसाचं मन जसं जे विचार स्वीकारते तसं बनते, ज्या भावना स्वीकारते तसं बनते, ज्या कल्पना स्वीकारलं तसं बनते, जसे दृष्टिकोन स्वीकारलं तसं बनते. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे चुकीचे दृष्टिकोन बदलणं, चुकीच्या भावना बदलणं, चुकीच्या कल्पना बदलणं, चुकीचे विचार बदलणं.
आणि सर्व समाज पुढारलेला करणं, ही गोष्ट सुसंस्कृत करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं या देशामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणं. शिक्षणाच्या माध्यमातून समतावादी विचारांची पेरणी, वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी सातत्यानं झाली पाहिजे, जे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न होतो. तसंच शिक्षणाच्या माध्यमातूनही तो झाला पाहिजे. अनेक जणांनी अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या लेखनातून, आपल्या विचारातून मांडलेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग जेव्हा आपण बाबासाहेब समजून घेऊ, जेव्हा आपण सावित्रीबाई फुले समजून घेऊ, महात्मा फुले समजून घेऊ आणि सगळे विज्ञानिष्ठ लेखक समजून घेऊ, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रबोधनकार समजून घेऊ, संत गाडगेबाबा समजून घेऊ, तेव्हा हळूहळू समाजसुधारक आगरकर समजून घेऊ, हे सगळे जेव्हा लोकहितवादी समजून घेऊ, तेव्हा आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्यामधले हे विषमतेचं विष कमी व्हायला मदत होते. एकमेकाकडे बोटं दाखवल्याने हा प्रश्न मिटणार नाही. तुमच्यात असं आहे आणि आमच्यात असं आहे, तुमच्यात जास्त आहे, आमच्यात थोडं कमी आहे. कमी असो जास्त असतो, रोग आहे, रोगच आहे तो. जातीयता, जातीय अहंकार आणि श्रेष्ठ कनिष्ठता हा मानसिक रोग आहे. हा चुकीचे विचार स्वीकारण्याचा परिणाम आहे, चुकीच्या भावना स्वीकारण्याचा परिणाम आहे, चुकीचे दृष्टिकोन स्वीकारण्याचा तो परिणाम आहे. त्यामुळे हे मानसिक रोगी बनलेले आहे समाज. ह्या मानसिक रोगी समाजाला परिवर्तनवादी, समतावादी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्ववादी, संविधान मूल्ये ह्यांच्यामध्ये हे रुजवले तर यांच्यामध्ये हा जो जातीय अहंकार आहे तो दूर व्हायला नक्कीच मदत होईल. आणि ते सगळ्यांमधलाच दूर होणं गरजेचं आहे. एका ग्रुपवर असं टाकले, आता मराठे मागासवर प्रवर्गात यायला लागलेत, आता त्यांचं 96-92 कुळीचं काय करायचं, आणि आम्हीच 96 कुळी, आम्हीच 92 कुळी, आम्हीच मागासवर्गीय, असं ते उपरोधानं लिहिलेलं आहे. काय हरकत नाही, लिहा. पण तुमच्यामध्ये काही हे आहे की नाही, हे उच्च निश्चयता तुमच्यात आहे की नाही. गांडीखाली जळते डोंगर उजायला पळते असले प्रकार असता कामा नये. हे सगळीकडे आहे, आपली जबाबदारी आहे. हे तुमच्यात आहे ना आमच्यात नाही असं काही नाही, सगळ्यात आहे. तर तो कमी करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य. म्हणजे कोणतं कमी करणं हे लक्षात ठेवा. आता प्रत्येक कोणतीही जात असो, एक न्यूनगंड आहे आणि एक अहंगंड आहे. एक न्यूनगंड आहे, एक अहंगंड. न्यूनगंड म्हणजे काय? आम्ही जन्माने, आमची जात, आमचा वर्ण, हे जात वर्ण तर हे मानव निर्मित आहे, ते फालतू प्रकार आहे. तरी पण ते जे वाटते ते सांगतो मी. हे जात वर्ण हे कनिष्ठ आहेत, तेच मान्य करतात. हे अज्ञानाचं प्रतीक आहे, हे मागासलेपणाचं प्रतीक आहे. स्वतःला कमी लेखणं, स्वतःच्या नजरेत पडलेलं राहणं हे एक मागासलेपणाचं लक्षण आहे. हे वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. बाबासाहेब जे वाचतील, महात्मा फुले जे वाचतील, विशेषतः सावरकरांचे जातीच्या बद्दलचे जर विचार जरी आपण वाचले तर ते समजून घ्या. आता ते विषय कोणाला स्वातंत्र्य सावरकराचं नाव घेतलं की काही जणांच्या ला फारच काहीतरी तिडक येते, परंतु त्यांचे जातीच्या अनुषंगांचे विचार आपण ते पण समजून घेतले पाहिजे. असो, तर आपण काही गोष्टीविषयी मतभेद होऊ शकतात आणि मतभेद हे जीवनपणाचं लक्षण आहे. आणि काही जणांनी ह्या आधुनिक अस्पृश्यता पाळायला सुरू केलेली आहे की ब्राह्मणांच्या कुठल्याही माणसांचं नाव घेता कामा नये. नाही घ्यायचं, नाही घ्यायचं, हे चुकीचं आहे. मित्र, समाज सुधारणेमध्ये ब्राह्मण समाजाचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.
जसा समाज सुधारणेच्या अडथळे आणण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि हा सगळ्यामध्येच असतो, हे लक्षात ठेवा. परिवर्तनवादी सगळ्यातच असतात, परिवर्तनाला विरोध करणारे सगळ्याच, अस्पृश्यता निर्मूलन करणारे सगळ्यातच असतात. ते सगळे माणसं एक आहेच. आणि बघा, संतसुद्धा किंवा इतर आध्यात्मिक माणसंसुद्धा त्यांच्या परीनं तो विचार मांडतात. तो सुद्धा समतेला पोषक असा विचार आहे. कसा विचार आहे बघा, ते थोडक्यात सांगतो. ते काय म्हणतात, सर्व बाबांनो, सर्व आपण एकाच देवाची लेकरं आहोत. आपण सगळे देवाची लेकरं. आपला सगळ्यांचा परमेश्वर हा बाप आहे, एकच आहे. मग त्याच्यामध्ये भिन्नता नसते, विषमता नसते. अशा त्यांच्या दृष्टिकोनातून तो विचार ते मांडतात. हा सुद्धा समतेला पोषक आहे. समतावादी म्हणजे जातीवाद कमी होण्याला हा पोषक आहे. आणि त्याच्यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये हा विचार जास्त मांडल्यामुळे खऱ्या अर्थानं का असेना, मंदिरात जरी नसली तर मंदिराच्या खाली, विठ्ठलाच्या मंदिरात जरी नसलं तर वाळवंटामध्ये, आणि एकमेकाला अस्पर्शता त्यांनी नसते. एकमेकाला स्पर्श, एकमेकाला जेव्हा ते आलिंगन देतात तेव्हा वाळवंटामध्ये, तेव्हा पंढरीच्या ठिकाणी ते जात बघत नाहीत. ही काही प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायाने समताचे बीज रुजण्याचा नक्की प्रयत्न केला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर मी सांगत होतो तो न्यूनगंड आणि अहंगंड म्हणजे काय, आम्ही श्रेष्ठ आहोत. आम्ही श्रेष्ठ आहोत हे काय दृष्टिकोनातून काय हरकत नाही बाबा, ठीक आहे, आम्ही श्रेष्ठ आहोत. पण आम्ही श्रेष्ठ आहोत म्हणजे तुम्ही कनिष्ठ आहात, हा जो विषारी विचार आहे ना, हा घातक आहे. हा अज्ञानावर आधारित आहे. हा विकृतीचं लक्षण आहे. अज्ञानाचं, विकृतीचं, मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि हे दूर करणं म्हणजे अंधार आहे हे सत्य आहे, पण उजेड लावायला बंदी नाही हे देखील सत्य आहे. पण आपण हे ज्ञानाचा उजेड लावण्यासाठी प्रत्येकाने ज्ञानयात्री होणं, अभ्यास करणं, ग्रंथ समजून घेणं, वेगवेगळे विषय समजून घेणं, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करणं आणि तो अभ्यास समाजासमोर मांडणं. आता हे विषय मांडल्यानंतर काही जण म्हणतात, कशाला मांडावं सर, उगं लोकाला बरं वाटणं, उगं आलतू फालतू बोलत राहतात, उगं आपलं घर भलं, आपण भलं, कोणाला काय सांगून फायदा नाही. आणि लोक काही सुधारणार काय किती सांगलं तरी. हा एक प्रकारचा पळपुट्टेपणा, हा एक प्रकारचा न्यूनगंडपणा, हा एक प्रकारचा अपरिपक्वपणा, हा एक प्रकारचा भित्रेपणा आणि जबाबदारी झडकून टाकण्याची वृत्ती ही समाजामध्ये असल्या कारणाने. ठीक आहे ना, वार होऊ दे ना, काय फरक पडते, टीका होऊ दे ना, काय फरक पडते, काय व्हायची ते टीका होऊ दे ना, काय फरक पडते. तर तुम्ही आणि या महापुरुषांनी हे परिवर्तनाचे विचार रुजले म्हणून आज काही प्रमाणात अस्पृश्यता, बऱ्याच प्रमाणात अस्पृश्यता कमी झालेली आहे. इतरांना तुच्छ लेखनाचं प्रमाण हळूहळू कमी होते आहे. जातीच्या नावानं आम्हीची श्रेष्ठ, तुम्ही कनिष्ठ, हे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोन, जे खऱ्या अर्थानं विज्ञानाचा अभ्यास करतात, विज्ञानाचे प्राध्यापक म्हणत नाहीत, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा ज्यांनी अभ्यास करतात ते त्यांच्या मनामध्ये हा विचार संपुष्टात आलेला असतो. त्यामुळं मित्र, आपण प्रत्येकामध्ये आता आपलं लक्ष केलं आहे, या देशातली प्रबोधना चळवळीचा अभ्यास, या देशातली वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणाऱ्या विचारवंतांचा अभ्यास, या देशातल्या समतावादी विचारवंतांचा अभ्यास, परिवर्तनवादी विचारवंतांचा अभ्यास, हा अभ्यास समाजाच्या समोर सातत्यानं गेला म्हणजे, कारण हे श्रेष्ठ कनिष्ठ तर सातत्यानं ऐकून सिमेंट सारखं घट्ट बसलेलं आहे. जसं बुडाला जाळावर जे एखादं भोगोनं ठेवल्यानंतर ते काळच झर होऊन जाते, त्याला काढायला वेळ लागते, तसं हे काळच झर झालेलं आहे. ते हळूहळू निघेल. त्यासाठी हे प्रबोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन, समतावादी आणि प्रबोधनाच्या
पावडरचा आपल्याला वापर करावा लागणार आहे, तरच हे विषमतावादी विष आपल्या सगळ्यांमधलं दूर होणार आहे. त्यामुळं असं कोणाला तरी एखाद्यालाच दोषी ठरवायचं आणि एखाद्याला गुन्हे ठरवायचं असं जमणार नाही. तर आपल्या सगळ्यांमधलं जे काही हे जातीयतेचं विष आहे कमी अधिक प्रमाणामध्ये ते काढून टाकण्यासाठी ह्या मराठे तुम्ही ज्यांना म्हणायला आता ते कुणबीच आहेत, परंतु त्यांचा उल्लेख मराठी असा होतो. तर त्यांनी जर आता काय होणार आहे तुम्हाला मी सांगतो, आरक्षणामध्ये जर आले तर त्यांचा मागासवर्गीय प्रवर्गामध्ये समावेश होणार आहे. मग ते जेव्हा लिहितील तेव्हा मागासवर्गीय प्रवर्ग बोलतील, कोणता प्रवर्ग, मागासवर्गीय प्रवर्ग, मागासवर्गीय 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 प्रवर्ग, म्हणजे आम्ही श्रेष्ठ असल्याचं जे काही, आम्ही जातीनं श्रेष्ठ असल्याचं काही जे आहे हे दूर होईल. पण मागासवर्गीय वर्ग प्रवर्ग म्हणजे तुच्छ वर्ग आहे, हा दृष्टिकोन रुजता कामा नये, हे लक्षात ठेवा. कोणाच्या मध्ये कोणताही प्रवर्ग असू दे, तर त्यांच्यामध्ये आपण कमी आहोत का? मागास प्रवर्ग हा एक शैक्षणिक सोयी सवलती, जो बाबा दुबळा घटक आहे म्हणून त्यांना एक सोयी सवलती देऊन पुढे नेण्याचा एक मार्ग आहे. आरक्षण सामाजिक एक संरक्षण आहे. तर हे संरक्षण देण्याचा जो भाग आहे, सामाजिक दृष्ट्या ज्यांना या व्यवस्थेनं मागं टाकलेलं आहे, त्यांना पुढं आणण्याच्या दृष्टिकोनातून दिलेले हे एक संरक्षण कवच आहे. आणि त्यामुळं त्याच्यात काही असं कमी मानायचं, आपण मानण्याचं काहीच कारण नाही आणि श्रेष्ठ मानण्याचे कारण आहे. आपण माणूस म्हणून सगळ्यांनी मी माणूस आहे, दुसरे पण माणसं आहेत आणि काही आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या या व्यवस्थेनं काही जणांना मागं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे आणण्याचा एक मार्ग म्हणून आरक्षणाकडे पाहिलं पाहिजे. आरक्षण हे काही श्रेष्ठ आणि श्रेष्ठपणाचंही लक्षण नाहीच, पण ते कनिष्ठतेचंही लक्षण नाही, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण या देशातल्या काही लोकांवर विषमतेच्या विषारी लोकांनी त्यांना तुच्छ लेखलेलं आहे, मागास लेखलेलं आहे आणि त्यांचा आत्मतेज भंग करून टाकलेला आहे. त्यांना पुढे येऊ दिले गेलं नाही, त्यांना सामाजिक प्रतिष्ठेच्या ठिकाणच्या जागा दिल्या गेल्या नाहीत आणि आरक्षणाच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये त्यांना प्रतिष्ठा मिळेल, प्रगतीचे काही दार खुले होतील, शैक्षणिक चैतन्य निर्माण व्हायला मदत होईल. या दृष्टिकोनातून या आरक्षणाच्या चळवळीकडे आपण पाहावं, आरक्षणाकडे पाहावं आणि सगळ्यांनी समतेचे पायी होऊन आधी ज्ञान मिळवलं पाहिजे, तरच अज्ञान दूर होत असते. ज्ञानी बनणं, त्यासाठी ग्रंथालयाची चळवळ, शाळा चांगल्या होणं, घराघरामध्ये ग्रंथ असणं आणि ग्रंथ ते वाचणं आणि या सगळ्यावर चर्चा होणं, प्रबोधनचे वेगवेगळे कार्यक्रम होणं, अंधश्रद्धा कार्यक्रम बंद करून टाकणं, हे आपलं आता पुढचं ध्येय असलं पाहिजे.